मित्रांनो, आजकाल मान, पाठ आणि कंबर दुखणं ही समस्या फक्त वयोवृद्धांपुरतीच राहिलेली नाही, तर तरुण वर्गातही याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. सकाळी उठल्यानंतर मान आखडणं किंवा काम करताना कंबर दुखणं हा त्रास तुम्हालाही होतोय का? नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गणेश वाघमारे, कुलस्वामिनी होमिओ या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मान, पाठ आणि कंबर दुखीचे मुख्य कारणं कोणते आहेत आणि त्यावर घरी कशा पद्धतीने उपचार करता येतील हे आपण साधे उपाय आणि प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत. यावर कोणते होमिओपॅथी उपचार आहेत याबद्दल देखील सविस्तर माहिती घेणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूया. हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे, त्यामुळं शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, हे मान, पाठ आणि कंबर हे दुखण्याचे मुख्य कारणं कोणते आहेत ते आपण जाणून घेऊ. हाडांचे विविध दुखणं नेमके का होतात ते आपण जाणून घेण्यापूर्वी आपण आपल्यामध्ये काय चुकीच्या पद्धती आहेत ते जाणून घेऊ. चुकीची बसण्याची पद्धत, तासनतास एकाच जागी लॅपटॉपवरती किंवा कॉम्प्युटरवर बसल्यानंतर आपल्याला हाडाचे विकार सुरू होतात. मोबाईलचे जे लोक अति वापर करतात अशा लोकांमध्ये सुद्धा ही समस्या दिसते. मोबाईल पाहिल्यामुळं मानेच्या स्नायूंवरती ताण येतो आणि त्यामुळं बऱ्याच वेळेला मानदुखीची समस्यासुद्धा आपल्याला तरुणांमध्ये देखील बघायला भेटते. व्यायामाचा अभाव हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे. शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळं स्नायू कमकुवत होतात, परिणामी हाडांचे दुखणे सुरू होतात. चुकीच्या पद्धतीनं वजन उचलणं, अचानक काही वेळेला जड वस्तू उचलल्यामुळं आपल्या पाठीला स्ट्रेन बसतो किंवा पाठीत कंबरेत लचक बसते आणि त्यावेळेला सुद्धा कंबर किंवा पाठ दुखणं ही समस्या उद्भवू शकते. काही लोकांमध्ये कॅल्शियमचे कमी असते किंवा व्हिटॅमिन डीची देखील कमी असते. यामुळं सुद्धा त्यांचे हाडं ठिसूळ होऊ शकतात आणि परिणामी हाडांचं दुखणं हे बऱ्याच जणांमध्ये आपल्याला दिसून येतं. काही लोकांना सांधेवात, आमवात यासारख्या समस्या असतात, त्यामुळं देखील हाडांचं दुखणं आपल्याला अनेकांमध्ये बघायला भेटतं. त्यांच्या सांध्यावर सूज येते, सांधे गरम होतात, सांधे लालसर होतात आणि परिणामी त्यांना हाडांची किंवा सांध्यांची हालचाल करणं अवघड होऊन जातं. मित्रांनो, यावरती अतिशय चांगले आणि प्रभावी असे उपाय आहेत जे आपण तुम्ही घरच्या घरीसुद्धा करू शकता. काही होम रेमेडीज आपण जाणून घेऊ. मित्रांनो, यापैकी पहिला उपाय आहे गरम आणि थंड शेक, हॉट अँड कोल्ड कॉम्प्रेस रेमेडी याला असं म्हटलं जातं. तुमच्या मानेला किंवा हाडांना इतर ठिकाणी नुकतीच दुखापत झाली असेल तर बर्फाचा शेक द्यावा, जेणेकरून त्यावर सूज येणार नाही आणि हाडाचं दुखणं देखील कमी होईल. जुनं दुखणं असेल तर गरम पाण्याच्या पिशवीनं हॉट वॉटर बॅग शेकावी, त्यामुळं स्नायूंना आराम मिळेल आणि रक्ताभिसरण सुधारेल. त्यावरचा सूज देखील कमी होईल, परिणामी तुमचा दुखणं देखील कमी होतं. एक सोपा उपाय आहे लसूण आणि मोहरीचा तेलाबद्दल. मित्रांनो, मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलामध्ये 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि थोडा ओवा टाकायचा आहे. तेलामध्ये त्या थोडा चांगल्या गरम करून घ्यायच्या. कोमट तेल चाळून घ्यायचं आहे. मान, पाठ, कंबर ज्या ठिकाणी दुखतं अशा ठिकाणी चोळल्यानं आखडलेले स्नायू तुमचे मोकळे होतील. पुढचा एक सोपा उपाय सांगतो, हळदीचा. हळदयुक्त दूध पिणं हे हाडांच्या दुखण्यासाठी खूप चांगलं असतं, कारण हळदीमध्ये अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्म असतात, म्हणजे सूज कमी करणारे गुणधर्म असतात. रोज रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट दुधामध्ये अर्धा चमचा हळद मिसळून पिल्यानं हाडांचे दुखणे त्वरित कमी होतात. योग्य झोप आणि गादीचा वापर कसा करायला पाहिजे हे आपण जाणून घेऊ. मऊ किंवा स्प्रिंगच्या गादीवरती झोपणं शक्यतो टाळलं पाहिजे. पाठीचा कणा हा सरळ राहील अशा कडक किंवा कॉटनच्या गादीवरती आपण झोपा. मानेखाली खूप जाड उशी घेऊ नका, यामुळे देखील तुमचे पाठीचे दुखणे कमी होऊ शकतात. मित्रांनो, सोपे व्यायाम करा, स्ट्रेचिंगचे व्यायाम करा. रोज सकाळी 10 ते 15 मिनटं सूर्यनमस्कार, भुजंगासन किंवा मार्जरासन करू शकता. यामुळं तुमच्या पाठीचा कणा लवचिक राहतो. मित्रांनो, या पाठीच्या कण्याच्या दुखण्यासाठी किंवा मानेच्या दुखण्यासाठी विविध होमिओपॅथी उपचार आहेत. यावरती आपण थोडक्यात जाणून घेऊ, कारण होमिओपॅथी उपचारानं तुम्ही मुळातून बरे होऊ शकता. मित्रांनो, घरगुती उपायांनी आपल्याला निश्चित आराम मिळतो, पण तो तात्पुरता असतो.
पण तुमचं जर दुखणं खूप जुनं असेल किंवा वारंवार उद्भवत असेल तर होमिओपॅथीमध्ये यावरती अतिशय उत्कृष्ट आणि मुळातून आजार बरा करणारी औषधं अनेक आहेत। यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या होमिओपॅथी डॉक्टरकडे जावं लागेल किंवा आमच्या हॉस्पिटलमध्ये सुपर स्पेशालिटी पद्धतीनं उपचार होतो, तो देखील तुम्ही घेऊ शकता। जर तुम्हाला नुकताच मार लागला असेल आणि त्यामुळं हाडं दुखत असतील तर आर्निकासारखं औषध वापरलं जातं। सांधेवात किंवा आमवात किंवा इतर वातासंबंधी कुठल्याही तक्रारी असतील तर अशा वेळेला रस्टॉक्स, ब्रायोनिया, लेडम्पल, कॅल्केरिया कार्प, लाइकोपोडियम, नॅट्रममूर, सेपिया यासारखे विविध औषधं रुग्णाच्या लक्षणानुसार दिले जातात। रुग्णांनी व्यवस्थित औषध घेतल्यास रुग्ण हा मुळातून बरा होऊ शकतो। तर मित्रांनो, आजपासूनच बसण्याची पद्धत सुधारा, थोडा वेळ व्यायाम करा, हे घरगुती उपाय नक्की करून बघा। याशिवाय तुम्हाला जर आमचा सल्ला पाहिजे असेल तर तुम्ही हॉस्पिटलला भेट देऊ शकता किंवा ऑनलाईन कन्सल्टेशन देखील घेऊ शकता। हा व्हिडिओ केवळ माहितीसाठी आहे। कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं तेवढंच महत्त्वाचं असतं। मित्रांनो, ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत आणि तुमच्या परिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल। अशाच प्रकारच्या आरोग्यविषयक माहितीसाठी कुलस्वामिनी होमिओ या चॅनलला भेट द्या। चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा। धन्यवाद। निरोगी रहा, आनंदी रहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।